नमस्कार मित्रांनो, आपल्या सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण सध्या PPRचा लस देत आहोत. सगळ्यांनाच माहीत आहे की आपण प्रत्येक वर्षी 2 किंवा 3 लस देतो आणि जे रेग्युलर आपल्या फार्मसाठी डॉक्टर आहेत ते डॉक्टर नेहमी म्हणजे कुठलाही लस आला तर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतात आणि हमेशा लसासाठी येतात. तर मित्रांनो बघू शकता की आता आपण PPR लस देत आहोत. सर्वात महत्त्वाची ही PPR लस असते जे की 3 वर्ष काम करते. तर आपण म्हणजे 2 किंवा 3 लस प्रत्येक वर्षीच देतो. प्रत्येक 12 महिन्यात 2-3 लस. तर ही लस काही जे मागील वर्षी पण दिली होती पण परत द्यायलो आपण. आणि जवळपास प्रत्येक शेळीचं मी दाखवत नाही कारण की तुम्ही पण बोर होसाल. त्या थोडंसं मोठं व्हिडिओ होईल 5-6 मिनटाचा, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण एक एक शेळ्याचं दाखवत आहोत, थोडा थोडा क्लिप 2 सेकंद 3 सेकंदाची लस देतानाचा पूर्ण व्हिडिओ. तर बघा, एक एक करून आपण त्या शेडमध्ये सर्व कोंडलेल्या आहेत आणि एक एक करून आपण बाहेर काढत आहोत शेळ्या आणि बाहेर सोडत आहोत. जसं जसं लस देत आहेत तसं तसं बाहेर सोडत आहोत. कारण की एक लस दिलं एकाला बाहेर काढायचं, एक लस दिलं की सोडून द्यायचं, असं करून चालू आहे मित्रांनो. तर बघू शकता की डॉक्टर साहेब लगेच प्रत्येक लस देताना म्हणजे खिशात घालत आहेत, काढत आहेत आणि सागर मधातून शेळ्या काढत आहेत. बघा, मधात पप्पा पण आहेत. पप्पा एक एक शेळ्या धरून सागरजवळ देत आहेत आणि सागर लगेच डॉक्टर साहेबांनी लस दिलं की सोडून देत आहेत. तर हे बघा, जे बाहेरच्या शेळ्या दिसत आहेत आपल्याला राऊंडमध्ये त्या सर्व शेळ्यांना लसीकरण झालेलं आहे आणि जे आतून काढायला आपण ते मधात कोंडलेलं आहे. मी संपूर्ण शेळ्याचं दाखवत नाही, काही काही शेळ्यांचं दाखवत आहेत लसीकरण होतानाचा व्हिडिओ. परंतु संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो शेवटपर्यंत, कारण की आम्ही लसीकरण करतो तर तुम्हाला माहीत आहे, मी फवारणी करतो तरी पण व्हिडिओ बनवतो, लसीकरण करतो तरी पण व्हिडिओ बनवतो. त्याच्यानंतर आम्ही कोणता पाला आणतो, चारा आणतो, शेळ्याला देतो ते पण मी व्हिडिओ बनवतो. त्याच्यानंतर पिल्ल्याचं कसं नियोजन करतो ते पण व्हिडिओ ह्या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळून जातील. कारण की आमचं रोजचं नाही, परंतु कारण 3-4 दिवसात 4-5 दिवसात कधी वेळ मिळाला तेव्हा मी व्हिडिओ बनवतो. कारण की वेळ मिळेल त्यानुसार व्हिडिओ बनवतो. तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, कारण की आपलं ट्रॅक्टरसुद्धा चालते, त्याच्यानंतर शेळीपालन, त्याच्यानंतर शेती, त्याच्यानंतर आपण यूट्यूबवर 2-3 यूट्यूबवर काम करतो आणि अदर काम पण करतो. त्यांच्यामुळं जसं वेळ मिळेल त्यानुसार आपण व्हिडिओ बनवत असतो. काही चॅनल न्यूजचे आहेत माझे, ते न्यूज पण चालवतो. काही चॅनल गाण्याचे आहेत ते पण चालवतो आणि त्याच्यानंतर हे शेळींचं चॅनलसुद्धा चालवतो मित्रांनो. त्याच्यासाठी जसं नियोजन हे आपला बिट्टल बोकड मित्रांनो. बघा, हे सर्वात मोठा विठ्ठल बोकड आहे आपण, जो की 40,000ला याची मागणी झालेली आहे. मागं तुम्हाला व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर हा विठ्ठल बोकड लसीकरण चालू आहे मित्रांनो. बघा, त्याला लांब नेऊन सोडलं आणि एक शेळी बाहेर, आपण बोकड काढलं त्यावेळेस बाहेर निघाली होती, त्याला धरून परत आणलं सागरनं. म्हणजे एक बी शेळी विसरून जाऊ नये आणि ती लसीकरणाशी वंचित राहू नये म्हणून आपण अशी काळजी घेतो. एक एक शेळ्या आपण कोंडून बाहेर काढतो. म्हणजे मित्रांनो, लसीकरण एवढं हे महत्त्वाचं असते की आपले पिल्ले मरत नाही, आपल्या शेळ्याला काही सर्दी ताप वगैरे काही येत नाही. त्याच्यामागचं कारण असं आहे की आपण चांगल्या प्रकारे नियोजन करतो, चांगल्या प्रकारे त्याला लसीकरण करतो, चांगल्या प्रकारे आपण त्याला ठेवतो, रोगराईपासून आपण त्याला दूर ठेवतो. त्याच्यामुळे आपल्या शेळ्या मरत नाही आणि काही ताप सर्दी वगैरे असं काही वेगळं काही होत नाही आणि आपले पिल्लेसुद्धा मरत नाही मित्रांनो. विचार करा, आपण जवळपास 60-60, 70-70, 80-80 शेळ्या, त्याचे पिल्ले एक बी पिल्लू मरू देत नाही मित्रांनो. म्हणजेच काही जण असे आहेत की 5-5, 6-6 शेळ्या आहेत आणि पिल्ले मरतात, असे मला फोन येतात. आणि त्याला मी परफेक्ट नियोजन सांगत असतो, कारण की जेवढं मला त्याच्यानुसार अभ्यास झालेला आहे त्यानुसार मी सांगत राहतो मित्रांनो. विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही सगळेजण, माझे भाऊ, मी आणि आम्ही सगळ्या शेळ्यात राहतो. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा अभ्यास झालेला आहे. 3 वर्षाचा अभ्यास आहे, जास्त काही मोठा अनुभव नाही आहे. परंतु प्रॅक्टिकल तुम्हाला एक सांगतो, जे लेखी स्वरूपात अभ्यास करतात ते वेगळं आणि आपण जे समोर रोज त्या शेळीसोबत राहून शेळीच्या माध्यमातून शिकून जो अनुभव देतो तो महत्त्वाचा असतो. कारण की वाचून जो अनुभव असतो तो एवढा महत्त्वाचा नसतो, कारण की आपण शेळीत राहून अनुभव आलेला आहे आणि प्रत्येक गोष्टी आपण अनुभवलेल्या आहे. त्याच्यामुळं आपण परफेक्ट नियोजनात देऊ शकतो आणि परफेक्टच माहिती देऊ शकतो, कारण की खोटी माहिती देऊ शकत नाही. कारण आपल्याला एवढा मोठा अनुभव आलेला, आपण फक्त पुस्तकावरून नाही तर आपण समोर सगळे अनुभव
अनुभवलेले आहेत की आपल्यासमोर असंही नाही की आपले पण पिल्ले मेलेले आहेत. आपण पहिल्या वर्षी जवळपास 30 पिल्ले मेलेले होते मित्रांनो. परंतु आता 2 ते 2.5 वर्षात आपलं एक दोन पिल्ले सोडा, परंतु एक पिल्लूही मी तुम्हाला सांगतो, एक पिल्लूही माझं मेलेलं नाही. कारण की एवढा परफेक्ट अनुभव आलेला आहे आणि एवढं परफेक्ट आमचं नियोजन आहे त्यांच्यामुळे. आणि बघा डॉक्टर साहेब काहीतरी म्हणत आहेत, लसीकरण चालू आहे आणि लसीकरणाचा व्हिडिओ चालू आहे मित्रांनो. लसीकरण तुम्ही बोर होसाल म्हणून बाकीचे पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. कारण की लसीकरणात जे करत आहोत आम्ही तो व्हिडिओ आपल्यासमोर दिसत आहे, परंतु काही माहिती देत आहेत त्याच्यामुळं मित्रांनो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण जेणेकरून आम्ही रोज व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मॅसेज मिळत राहतील. त्यांच्यामुळे आमचे व्हिडिओ तुमच्यापासून वंचित राहणार, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे मॅसेज मिळत राहतील. त्यांच्यामुळे बेल आयकॉन प्रेस करा आणि सबस्क्राईब करा बरं. धन्यवाद. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.